नमस्कार मित्रांनो, आज आपण छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठानजवळ आलेलो आहे। त्यांनी यावर्षी युनिक अशी थीम ठेवलेली आहे। शिवकालीन हत्यारांविषयी त्यांनी आपल्याला माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तुम्ही सुरुवात कशी केली आणि तुम्हाला याच्याबद्दल म्हणजे कोणी चालना दिली आणि कशी आवड निर्माण झाली याच्याबद्दल? मी शिवकालीन शस्त्रास्त्र संग्राहक आहे। जाणता राजा नाटकाचा मी एक कलाकार आहे आणि त्या नाटकापासून मला बाबासाहेब पुरंदरेंच्या नाटकाचे काम करत असल्यामुळे मला तिथं आवडलं। त्यांच्या सहवासात असल्यामुळे मला याची आवड निर्माण झाली। मी राहणार पुणे शिवगर्जना मर्दानी आखाडा संस्था हे माझ्या संस्थेचं नाव आहे आणि नाटकात काम करत असल्यापासून तिथे मी तलवार, दांडपट्टा, लाठी हे पहिलं चालवायला शिकलो आणि त्याच्यानंतर मग कलेक्शनला सुरुवात केली। मग एक तलवार एक हे असं करत करत अशी शस्त्र गोळा करण्याचा नाद लागला। मग त्याच्यावर मी आता अभ्यास करतो, कसे चालवले जातात, त्याचं काय नाव आहे, त्याचा उपयोग काय, कसे त्याचा वापर व्हायचा आणि त्यांनी किती इजा होते अशा प्रकारचा मी अभ्यास करत गेलो आणि त्यानंतर मग ती आवड निर्माण झाली। अशा ह्याच्यातनं मी आज संग्रह केलेला आहे। मग एक 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 वस्तू तलवार, दांडपट्टा, कुऱ्हाड, कट्यार, भाले, बंदुका, तोफा, डाली अशा वेगवेगळ्या प्रकारची शस्त्र गोळा करण्याचा छंद लागला। मग त्याच्यातून सुरुवात झाली। आपण आता हा जो बोर्ड बघतोय याच्यावर हे जे लावले संगीन म्हणतात त्याला, ही एक आणि ही एक, या ब्रिटिश संगीन आहे। जर शत्रू समोर आला तर त्याला भोसकण्यासाठी याचा उपयोग होतो। बंदुकीच्या पुढे हे संगीन लावले जाते आणि जवळ आल्यानंतर त्याला भोसकण्यासाठी याचा उपयोग होतो। हे असे ह्या ब्रिटिश संगीन आहेत। हे जे आहे ही बच्चा कट्यार म्हणतात त्याला। बच्चा लहानपणापासूनच मुलांना ट्रेनिंग घेण्यासाठी या कट्यारीचा वापर होतो। त्याच्यामध्ये त्याला सुरुवातीलाच जर मोठी कट्यार जर वापरता येत नाही म्हणून छोट्या कट्यारीचा त्यासाठी निर्माण केलेली आणि त्याचा वापर कसा करायचा त्याला ट्रेनिंग म्हणून या कट्यारी बनलेल्या आहेत। त्याला बच्चा कट्यार म्हणतात। छोट्या मुलांची आहे म्हणून बच्चा कट्यार। या ज्या कट्यारी आहेत या सगळ्या मोठ्या माणसांच्या आहेत की शुभ हत्यार आहे। जवळ माणूस आला की त्याला भोसकण्यासाठी या कट्यारींचा वापर होतो। हा सुरा आहे, हा सुऱ्याचे प्रकार आहेत की हे भोसकण्याचीच वेपन्स आहेत जवळ आल्यानंतर। हे कुऱ्हाडीचे प्रकार आहेत। कुऱ्हाड ग्रामीण भागामध्ये त्यांना परवडत नाही पण हत्यार तर पाहिजे म्हणून मग त्यांनी या प्रकारचे हत्यार निर्माण करून याच्यातनं ते वापर करत होते। या कुऱ्हाडींचा वापर आपण जसे तलवार वापरतो तसं ते कुऱ्हाडीमध्ये पारंगत असे कुऱ्हाड चालवण्यात, तर कुऱ्हाडीचा इथे वापर करायचे त्या काळी। तर त्यासाठी या कुऱ्हाडींचा वापर व्हायचा। ठीक आहे। तर ह्याच्यावरती बघतोय भाले, हे भाल्यांचे प्रकार। भाल्यांमध्ये 3 प्रकारचे भाले येतात। हत्तीवरचा भाला येतो त्याला गजकुंत म्हणतात, घोड्यावरचा येतो त्याला अश्वकुंत म्हणतात आणि जमिनीवरचा येतो पायदळाचा त्याला पदातिकुंत म्हणतात। असे 3 प्रकारचे भाले आहेत। या भाल्याला मागच्या बाजूला लांब भाला आहे त्याला तळ शेंबी लावलेली असते। जर शत्रू जवळ आला तर त्याला मागे पण मारता येतं। हत्तीवरचा भाला त्याचा फार लांब असतो, घोड्यावरचा जो आहे तो थोडा कमी असतो आणि पायदळाचा थोडा त्याच्यापेक्षा कमी असतो। पायदळाचा भाला आहे तो त्याची उंची 5-5.5 फूट उंच असते। याच्यामध्ये भाला चालवणारे हे पटत असतात म्हणून आता आपल्याकडे जी नाव आहेत भालेकर, भालगरे, भालाई हे की त्याचे नाव त्याच्यावरनं पडले की ते भाला चालवण्यात पट येत होते म्हणून त्यांची नाव पडली। नंतर हे कुऱ्हाडीचे प्रकार आहे। कुऱ्हाड ही आपण आता बघितलं तिकडे कुऱ्हाडी तसेच हे कुऱ्हाडी, पण आपण या कुऱ्हाडी दांडा आपटला की ते बाहेर निघते आणि कोपऱ्यामध्ये ठेवायची। या गावातनं त्या गावात जायचं तेव्हा जंगल असायचं, धोका असायचा म्हणून फक्त जाताना काठी असं ठेवायची, कुऱ्हाड ठेवायची आणि वाटलं आता की आपण जंगलात जाणार आहे त्यावेळेला ती कुऱ्हाड ओवायची। हे असं वेपन चालवायचं। हे कुऱ्हाडीचे असे प्रकार आहेत छोटे। हे सगळे भाल्याचे फार आहेत की ज्याला मी काठी नाही लावली पण या टाईपचे वापर होतो। ही कुऱ्हाड आहे, याला फरशी कुऱ्हाड म्हणतात। परशु यांचा परशु होता त्याचा परशु, त्याला फरशी कुऱ्हाड नंतर त्याचं नाव होतं। आता ही ढाल आहे, ही ढाल नवीन आहे आता। ही म्हशीच्या चामड्यापासून बनलेली आहे पण या पूर्वीच्या ढाली होत्या ह्याच्यावरती कोटिंग केलं जायचं त्यामध्ये काळ्या कलरचे की त्याला वार होऊ नये, त्याला पाण्याचा काही प्रादुर्भाव होऊ नये म्हणून त्याला केलं। ही नवीन आहे, लोकांना कळत नाही कशा प्रकारची असते म्हणून हे चामड्याची ढाल आम्ही आता नवीन बनवलेली। हे काही आडकित्त्याचे प्रकार आहेत। आता नवीन मुलांना आडकित्ता माहित नाही, पूर्वी आडकित्ता वापरायचा सुपारी कट करण्यासाठी। हे आडकित्त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत। याच्यामध्ये एक विशेष आडकित्ता आहे तो हा, याचे दोन्ही पाय वर गेले की हा आडकित्ता तयार होतो, याचे दोन्ही पाय खाली केले की वेपन तयार होतं। हे वेपन असं करून कोपऱ्यामध्ये ठेवून जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही वापरू शकता। अशा टाईपचा हा आडकित्ता। आपण बघतो हे सगळे खंजीराचे प्रकार आहेत। त्याच्यामध्ये पेस्टॉस म्हणून आहे, नंतर चिलानुम नावाचा आहे, खंजीर आहे, ह्याचा बिचवा आहे, बिचवा इथे आहे, पेस्टॉस आहे, खंजीर आहे आणि चिलानुम आहे। हे वेगवेगळे प्रांतातले आहेत। त्याप्रमाणे हे सगळं जवळ वापरण्याचं हत्यार आहे, जवळच वापर
वापरायचे जवळ शत्रू आला तर भोसकण्यासाठी वापरला असे त्यांचे खंजीरचे सगळे प्रकार आहेत. हे ढालीचा प्रकार आता आपण तसं बघितला ही पण मुठीच्या खात्यावरचे याच्यावरती हे 4 ढोले म्हणतात याला. अशा एक याच्यावर तलवारीचा वार अडवण्यासाठी याचा उपयोग होतो आणि याच्याच मागच्या बाजूला कड्या असतात. त्या कडीमध्ये तुम्ही हात घालून पट्टा लावलेला असतो, हात घालून तुम्ही अडकवण्यासाठी याचा वापर होतो. असे हे ढालीचा प्रकार आहे. हे सगळे कट्यारींचे प्रकार आहेत. कट्यार आपण बघितले ते भोसकण्याचं हत्यार आहे, जवळनं वापरण्याचं. याच्यामध्ये राजस्थानी आहेत, मराठा आहे, मोगल आहेत, प्रत्येक प्रकारच्या ढाली आहेत. जसं सरदार असेल, राजा असेल त्याप्रमाणे त्याची ढाल ठरली जाते. त्याच्यावरती चांदीचं काम असतं, सोन्याचं काम असतं, नक्षी काम असतं. अशा टाईपच्या ह्या कट्यारीचा वापर होतो. कट्यारी साधारण 24 इंचापर्यंत लांब असते. ही आता आपण बघतो ही 23 इंच लांब कट्यार आहे. आता अशा टाईपच्या कट्यार आहेत. प्रत्येक जण कट्यार ही बाळगतो. तलवार असली तरी कट्यार जवळ ठेवलेली जाते की जवळ शत्रू आला तर आपण भोसण्यासाठी. दुसरा वापर याचा ढाल नसेल तर आपण ढाल म्हणून सुद्धा तिचा वापर करू शकतो. अशा टाईपच्या या कट्यारींचा वापर. आपण ह्या वरची 2 कुऱ्हाड पूर्वी बळी द्यायची प्रथा होती. बळी देत असताना त्याचा आकार त्यांनी तसा केला. नंतर जनावरांचे पाय तोडायचे असतील, हातीचा पाय तोडायचा आहे तर त्यानंतर आपण जनावरांची बळी द्यायचो तर त्यासाठी म्हणून त्यांनी त्या पद्धतीने त्याचा आकार ठेवला. त्याला बळीची कुऱ्हाड म्हणतात. या आहेत हे बारूददान आहे. आता आपण समोरच्या बोर्डा बंदूक लावली याच्यामध्ये दारू ठेवण्याचं गन पावडर ठेवण्यासाठी हे वापरलं जातं. गन पावडर फ्लास्क म्हणतात त्याला. हा दस्ता आहे. आपले ढाल आता ढाल असते, उजवा हात मोकळा असतो, हा एवढा भाग मोकळा. त्यासाठी हा दस्ता इथे दाखवला जातो की जेणेकरून वार अडवला जावा म्हणून ह्या दस्त्याचा उपयोग होतो. हे चिलकत आहे, हे शिरस्त्राण आहे. चिलकत अंगावरती घालून तुम्ही कुठलाही वार केला, तलवारीने केला तरी कुठलीही इजा होत नाही. त्यामुळे स्वतःचं संरक्षण करण्यासाठी चिलकत वापरलं राहिले. इथे आपल्याला त्याची प्लेट दिल्या, याच्यातनं भोसकलं तरी आत जाऊ शकत नाही म्हणून या प्लेट दिल्या. पण याला तुम्ही भाल्याने भोसकू शकता, याच्यातनं वार करू शकता जर भाला असेल. पण तलवारीने याला कुठलाही वार होत नाही, इजा होत नाही. या चिलकतेचं वजन 10.5 किलो वजन आहे. शिरस्त्राण सुद्धा इथे डोक्यात घातलं होतं, डोक्यावर वार केला तरी लागत नाही. जाळे असल्यामुळे इथपर्यंत येतं, त्यामुळे तुमची मान कम्प्लीट झाकली जाते. त्यामुळे तुम्हाला इथे कुठलाही वार होत नाही. याच्यातनं तुम्हाला बघता येते. इथे एक नाकावरची पट्टी असते, ती पट्टी आपल्याला नाहीये, ती पट्टी इथपर्यंत येते. हे नाकाचंही संरक्षण. याला म्हणतात अंकुश. अंकुश हा हत्तीचा कंट्रोल करण्यासाठी माहूत वापरतो, त्याच्या हातात असतो. हे गणपतीचं सुद्धा शस्त्र आहे, त्याच्या हातामध्ये अंकुश असतो. हे दांडपट्टी आपण बघितलं, जीवा मालाने वापरलं, बाजीप्रभूंनी वापरले. हे दांडपट्टी. तलवार आणि दांडपट्ट्यात असं फरक आहे. तलवारीने फक्त मनगटाने वार केला जातो, दांडपट्ट्याने पूर्ण हाताचा वापर केला जातो. याला दोन्हीकडे धार असते, तलवारीने एकीकडे धार असते. याने आपण एखाद्या माणसाला मुंडकं पण तोडू शकतो. इतकी याला ताकद असते प्रचंड. कारण पण हात वापरतो. आणि हा याला म्हणतात खोबळा. त्या खोबळ्यामध्ये हात घालून इथे कडी असते त्याला पकडायचं आणि त्याने तुम्ही मारू शकता. अशा टाईपचा हा दांडपट्टा. हे दोन्ही दांडपट्ट्याचेच प्रकार. हा गुर्ज म्हणतात त्याला. जी आपली पूर्वी गदा होती, गदा खूप मोठी होती, ती वापरता येत नव्हती म्हणून त्याचा एक छोटं त्यांनी वर्जन तयार केलं. एक छोटी वस्तू तयार केली, ज्याला त्यांनी पाकळ्या दिल्यात की डोक्यात किंवा छातीत प्रहार केला तर माणूस जगणार नाही. आणि इथे मागे त्यांनी बॅलन्सिंगसाठी दिले. तुम्ही इथे पकडून मारू शकता, सगळं वजन पुढे आहे. तुम्ही जर फिरवून मारलात तर त्याला वार छातीत किंवा डोक्यात मारला तर तो माणूस घायल नक्की होणार. ही आहे ब्रिटिश तलवार आहे आणि याला तेगा म्हणतात. रुंद ब्लेड असल्यामुळे तेगा, आपल्याकडे तेग म्हणतात, तेगा म्हणतात. रुंद ब्लेड आहे, वार करण्यासाठी खूप जबरदस्त आहे. याचा वारही खूप जोरात होतो. आता आपण तलवारींचे प्रकार बघतोय. याच्यामध्ये किरच नावाचा आहे, तेगा आहे, मुलेरी तेगा म्हणतात याला. अशा टाईपची पण मुलेरी तेगा ही लांब आहे. आपण ही घोड्यावरनं वापरणं, ही वक्र टाईपची असते. याला धोप पण म्हणतात, मुलेरी तेगा म्हणतात किंवा धोपचा प्रकार आहे पण वक्र धोप आहे. ही घोड्यावरनं वापरण्याची तलवार आहे. याला याच्या जो गार्ड दिलेला आहे हा या तलवारींपेक्षा मोठा आहे, त्यामुळे हाताचं संरक्षण होतं आणि तुम्हाला वापरण्यास सोयीस्कर. याला खालच्या बाजूला एक गज दिलेला आहे, त्याला गांजा म्हणतात किंवा गज म्हणतात, की ज्याने शत्रू जवळ आला तर तुम्ही त्याच्यावरती प्रहार करू शकता. पूर्वी आपल्याकडे पूर्वी अशा टाईपच्या तलवारी होत्या की ज्याला इथे गार्ड नव्हता, फरज म्हणतात त्याला, ती नव्हती. त्यामुळे शत्रूचा वार आपल्या हातावर बसायचा, इजा व्हायच्या. म्हणून महाराजांनी नंतर आपल्याकडे अशा टाईपच्या तलवारी बनवून घेतल्या की ज्या हा वार होऊ नये म्हणून. तर अशा टाईपच्या आपल्याकडे तलवार, याचा वक्र थोडासा असतो आणि ह्या जमिनीवरनं वापरायच्या सगळ्या तलवार आहेत. ह्याचा आपण जमिनीवर, याला नक्या म्हणतात. इथे कळी असते, मागे याला छोटा असा असतो. याच्यामध्ये राजस्थानी आहेत, मोगल आहेत. थोडा आपल्याकडे थोडा कर्व जास्त असतो, मोगलांचा थोडा कमी. अशा टाईपच्या ह्या तेगा आहेत. तेगा आहेत तलवार, दोन्ही टाईपच्या आहेत. एक किरच आहे, किरच पण आहे. किरचला वाकडा असतो, उलट्या साईडला धार असते किरचला.
तुम्ही हे बघाल तर आपली तलवार वक्र इकडे आहे, इकडे धार आहे. याला हे आहेत तोफीचे गोळे. आपण तोफ जे बघतो तोफ फायर केलेली तो दोन कारणासाठी वापरली जाते. एक माणसं मारण्यासाठी आणि एक बुरुज फोडायचा किंवा दरवाजा तोडण्यासाठी, जिथून आपण एंट्री करू शकतो. अशा टाईपचा असा उपयोग होतो. याच्यामध्ये दगडी आणि लोखंडी दोन्ही प्रकारचे गोळे. हा दगडी गोळा आहे आणि हे लोखंडी गोळे आहेत. हे सगळे तलवारींचे प्रकार आहेत. पण ज्या बघितल्या तेगा तर तसेच ह्या तेगांचे प्रकार आहेत. आता ही धोप आहे. महाराजांची जी तलवार आहे भवानी तलवार, जगदंब तलवार, ती ह्या जातीची तलवार आहे. या जातीची तलवार महाराजांच्या तलवारीला सोन्याची मडवलेली इथे, नंतर त्याच्यावरती हिरे माणिक मोती लावलेले. याला ही जो मोठीचा आकार आहे याला कर्नाटकी धोप म्हणतात. धोप नावाची ही तलवार आहे. महाराजांची तलवारी सारखीच ही तलवार आहे. ही घोड्यावरनं वापरायची तलवार, ही जमिनीवरनं वापरत नाही. म्हणून हिची लांबी जास्त असते. लांबी साधारणतः 54 इंचापर्यंत असते. इथपासून इथपर्यंत 54 इंचाची लांबी असते. हे आपण बघतो हे सगळे धोपचेच प्रकार आहेत. महाराजांची तलवार होती त्या टाईपचा धोप आहेत. याच्यामध्ये काही मुलेरी धोप म्हणतात. मुलेरी म्हणजे मुल्लेर गावात हे कुऱ्हाडीचे प्रकार आहेत. आता आपण ज्या कुऱ्हाड पाहिल्या त्यातल्या ज्या कुऱ्हाड आहेत या मोठ्या आहेत, हे परशु सारख्याच आहेत वापरण्यासाठी. म्हणजे ते जे कुऱ्हाड वापरले तेच वापरू शकतात. दुसरी गोष्ट आपण ही बंदूक बघतो. आता बंदूक आणि तोफेचं काम सेमच असतं. बंदूक इथून पुढून दारू टाकली जाते. मजल लोडिंग गन म्हणतात त्याला. फ्लिंट लॉक गन आहे, म्हणजे गारगोटीची गन आहे. याच्यामध्ये पुढे दारू टाकली जाते आणि या ठासणे त्याला ठासले जाते. जेवढी तुम्ही कडक कराल तेवढी त्याचा फायर जास्त जोरात होते. आणि याच्यामध्ये दारू टाकली की इथे बारीक होल असतं, तिथे थोडी दारू टाकायची. तुम्ही ही मागे हा घोडा घेतला, घोडा म्हणतात त्याला. तुम्ही ज्या वेळेला मागे घ्यायचा, पॅन पुढे घ्यायचा, इथे गारगोटी लावली असेल. जेव्हा तुम्ही याला फायर कराल तेव्हा त्याचा स्पार्क इथे पडतो आणि गन फायर होते. आणि याची दारू ठेवण्यासाठी ही सगळी त्याची भांडी आहेत. त्याला बारूददान म्हणतात. की बारूद म्हणजे दारू, एक ठेवण्याचं भांड म्हणून बारूददान. हे सगळे सुऱ्यांचे प्रकार आहेत जवळ वापरण्यासाठी. वेगवेगळ्या प्रांतातले असल्यामुळे प्रत्येकाचा आकार वेगळा, वापरण्याची पद्धत वेगळी, मुठीचा आकार वेगळा. तुम्ही पकडायचं कसं, असा पकडू शकता. असा पकडायचं असेल तर सरळ पकडतो. जेव्हा तुम्ही वक्र देता वर्ण मारू शकता. अशा टाईप सडी हे भाल्याचे प्रकार आहे. आता हा सुद्धा भाल्याचाच प्रकार आहे. याने तुम्ही चिलकट भेदू शकता. चिलकट भेदून आत जाऊ शकतो. म्हणून हे अशा टाईपचे भाले पण बनवले. जसं स्थांग आहे तसंच हा प्रकार आहे. याने चिलकट पण तुम्ही भेदू शकता. हा सुद्धा भाला तसाच आहे की यातनं तुम्ही चिलकट भेदण्यासाठी तुम्हाला वापर करता येतो. हे भाल्याचे प्रकार आहेत. काही सुरेचे प्रकार आहेत. हे आपण कुकरी सगळ्या हे नेपाळी लोकांचं वेपन आहे. आपण तलवार चालवतो त्याच्याऐवजी ते कुकरी वापरतात आणि त्याच्यात ते पटायचं असतं. कुकरी वापरतात कुकरी वापरतात. त्यांच्याकडे 2-2, 3-3 फुटाच्या कुकरी असतात. अशा टाईप हा ग्रामीण भागात वापरणारे लोक आहेत. ग्रामीण लोक आहेत त्यामुळे हा त्यांनी कोयता बनवलेला आहे. ते आपल्या तलवारीसारखंच काम करतात. हे सगळे आर्मीचे सुरे. आपण डिस्कवरीवरती बघतो सैनिक आपल्या जंगलात जातात तर त्यांना एक वेपन लागतं. त्यासाठी हे आर्मी सुरे आहेत. आर्मीचे हे सगळे सुऱ्यांचे प्रकार आहेत. हा पण सुरा आहे जवळ न वापरण्याचा, त्याला रुमी सुरा. हे घोड्याची लगाम आहे की घोडा थांबतो. अजूनही कोणाला माहित नाही की घोडा थांबतो कसा. लोकांना वाटतं दोरी ओढली की घोडा थांबतो, पण ऍक्च्युली हे त्याच्या तोंडामध्ये असतं आतमध्ये. याला दोरी बांधलेली आहे. जेव्हा तुम्ही दोरी ओढता तेव्हा हे त्याला टोचतं आतमध्ये, म्हणून घोडा कंट्रोल होतो. तर अशा टाईपची लगाम ही काटेरी लगाम आहे आणि ही साधी लगाम. आपल्याकडे अतिशय महत्वाचं वेपन जे लोक प्रत्येक वेळेला मला विचारतात, तुमच्याकडे वाघनखं नाहीत का? वाघनखं म्हणजे ही महाराजांनी वापरलेली वाघनख, ज्याने अफजल खान फाडला महाराजांनी, ती ही वाघनख आहे. वाघनखांचं वैशिष्ट्य असं आहे की अगदी वाघाच्या नखासारखी म्हणून वाघनख. आणि त्याला पुढच्या पासून टोक असतं, शेवट आतल्या बाजूला धार असते आणि तुम्ही अक्षरशः पोटाला काढू शकता बाहेर त्या टाईपची. याच्यामध्ये 2 बोटामध्ये घातलं तर या 2 बोटात घालतात. याच्यावरती जर चांगल्या घरातले असतील तर त्याला वरती अंगठी लावतात. तुम्ही घातलं आणि चालत गेला तर कोणालाही कळणार नाही हाताने, कारण मागच्या बाजूने तुम्हाला फक्त अंगठी दिसते, याच्यावर हत्यार दिसत नाही. याचा वापर जवळ वापरण्यासाठीच करतात आणि अतिशय खतरनाक हत्यार आहे. हे महाराजांनी वापरलं आणि सगळ्यात घातक हत्यार हे जे यांनी केलेलं वार असतं ते 4 ब्लेडचं तर 3 ब्लेडचं तर 3 नखांचं किंवा 4 नखांचं. हे पण आपण बघितलं बळी द्यायची कुऱ्हाड, त्या बळीच्या कुऱ्हाडीचा प्रकार आहे हा. हे 3 वाघनखांचे प्रकार आहे आणि हे घोड्याची लगाम आहे. आता आपण जेवढ्या तलवार बघितल्या, आम्हाला काय होतं काही वेळेला अर्धवट तुटलेली तलवार मिळते, पण ती सुद्धा महत्वाची असते. पण ते याच्यावर अर्धवट तुटलेली तलवार दिसायला खराब दिसते म्हणून आम्ही ते लावत नाही. त्याचं पुढचं ब्लेड काढून टाकतो आणि फक्त मुठी ठेवतो. आता आपण बघतो की आता तेंडुलकर हलकी बॅट वापरतो पण त्याला जोरात मारावं लागतं आणि दोन्ही जड घेतो पण त्याला हळू मारावं लागतं. तसे हे पद्धत आहे तलवारीची. जड घेतली तर तुम्हाला हळू मारावं लागेल, हलकी घेतली तर जोरात मारावं लागेल. अशा प्रकारचं ते आहे. आणि ह्याचा सगळ्याचा विचार आपल्या पूर्वजांनी केला आणि त्यांनी तलवार केला, त्याच्यावरती आता आपण आहोत.
आता मला लोक म्हणतात तलवार घेऊन आता कुठे लढायला जायचे. अरे तू लढायला जाऊ नको, तू आता जो आहेस ना या तलवारींमुळे आहेस. बंदुका आता आल्यात, तुझ्या पूर्वजांनी जीव घातला, डोक्यात रक्त सांडलं आणि तुला आता ती तलवार फालतू वाटते, पण ती फालतू नाही, ती तितकीच महत्वाची आहे. आजही तुला जर शत्रू तुझ्या समोर आला तर तुला ह्या तलवारीचा उपयोग होऊ शकतो. त्यामुळे एक शस्त्र तुम्ही घरात ठेवलं पाहिजे प्रत्येकाने. प्रसंगा वेळेला आपल्याला ते लागणार, त्यामुळे आपल्या घरात हे शस्त्र हवंय. तुम्ही त्याचा गैरवापर करू नका, पण तुमच्या जीवावर बेतलं तर तुम्ही वापरायला पाहिजे. कायद्याने सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे की तुमच्या जीवावर बेतलं, तुमच्या घराच्या कुटुंबावरती बेतलं तर तुम्ही याचा वापर करू शकता, असं कायद्याने सुद्धा तुम्हाला सांगितलं. त्यामुळे सर्वांनी शस्त्र शिकली पाहिजे, लाठी तलवार दांडपट्टा ही शिकली पाहिजे. आपण गाडी चालवायला शिकतो, सुरुवातीला आपण घाबरतो, तुम्ही नंतर शिकल्यानंतर तुम्हाला लायसन्स मिळतं. तसंच याचं आहे की तुम्ही याचा वापर कुठे करता हे महत्वाचं. कायदा केलेला आहे, तुम्ही उठसूट कोणालाही तलवार दाखवून लुटणार तर पोलीस तुम्हाला पकडणार, हे 100% खरं आहे. आणि म्हणून पोलिसांनी कायदा केलेला आहे, जो काय आपल्याकडे आहे तो, तर त्याचा वापर करा, आपण पाळला पाहिजे तो कायदा सुद्धा, आणि त्याचा गैरवापर केला नाही पाहिजे. पण शस्त्र ही शिकली पाहिजे. ही शस्त्र संस्कृती आपली जी महाराजांनी आपल्याला दिली, आणि महाराजांना विसरून चाललं नाही की तो बाप होता आपला. महाराज हे बाप होते, त्यांनी सगळ्यांना, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना संरक्षण दिलंय, म्हणून आज आहोत. त्यामुळे जास्त उड्या मारून चालणार नाही, हे विसरून चालणार नाही. आणि महाराजांना कधीच विसरू नका. महाराज हे महाराजच आहेत, सगळ्यांचे बाप आहेत, कोणी पण येऊ द्या, बाप आहे. हा, जय शिवराय. आता आपण जे बंदूक बघितली त्याचप्रमाणे आपण तोफेचं काम कसं चालतं ते आपण बघू. तोफ सुद्धा पुढच्या बाजूने दारू ठासले असते, गन पावडर म्हणतात त्याला, काळी दारू असते, ती पुढच्या बाजूने टाकायची, त्याला ठासणे असते, त्याच्यातून ती टाकायची इथपर्यंत आणि त्याला ठासायची. ही तोफ चालवणारा सुद्धा एकच माणूस असतो की ज्याला ते माहिती असतं. जसं आपल्या आईला माहिती आहे की आपल्याला किती जेवण पाहिजे, 2 चपाती 3 चपाती, तसं याचं जेवण आहे दारू म्हणजे, आणि ते किती पाहिजे हे त्या तोफचीला माहिती असतं. आपण गडावरती बघतो तोफा फुटलेल्या, याचं कारण हे माणूस बदलला की दारू जास्त झाली की तोफ फुटते, त्याच्यामुळे ते तोफा फुटलेला आपण बघितल्या. तर हे तोफेचं आता कार्य कसं बघतो आपण, इथून दारू टाकतो, त्याच्यामध्ये टाकून ती ठासली जाते, कडक केली जाते, आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गोळा टाकला जातो. जर आपल्याला बुरुज फोडायचा तर इथे एक होल आहे बारीक, याच्यामध्ये आपण दारू भरलेले असल्यामुळे इथे आपण पत्ती देऊ शकतो, याला पत्ती द्यायला लागते. तर आपण इथून पत्ती दिली की ह्याच्यातनं तो गोळा उडून समोरच्या बुरजावर लागतो, बुरुज फुटतो किंवा दरवाजा तुटतो. असं या तोफेचं कार्य आहे. आता आपण काय केलं, याच्यात अजून एक उपयोग असा आहे, जर माणसं मारायची असतील तर गोळ्याच्या ऐवजी त्याचे खिळे, पत्राचे तुकडे, भंगार सगळं टाकून द्यायचं आणि ते उडवायचं माणसांवर, म्हणजे माणसं जखमी होतात, त्यांनी माणसं मारतात. असा ह्याचा तोफेचा उपयोग. आता ह्याच्यात जशी तोफ आहे, लांबी जशी वाढेल, जशी जाडी वाढेल, तशी गोळ्याची साईज वाढते, दारूची साईज वाढते, आणि तोफेचा पल्ला वाढतो. जेवढे लांब तुम्हाला नळी असेल तेवढी लांब त्याचा गोळा जातो. अशा टाईपच्या तोफा आहेत. आता तोफेचं कार्य आपल्याला कायद्याने बंधन असल्यामुळे आपण ओरिजिनल दारू वापरू शकत नाही, ओरिजिनल दारू आपण तोफ वापरू शकत नाही. ही लोकांना कळावं म्हणून मी एक ही डमी तोफ केलेली, ही आपण ऍटम बॉम्बच्या सहाय्याने फायर करतो. याच्यामध्ये आपण जनरली फुलं टाकतो आणि ती उडवतो. आता मी तुम्हाला तोफ उडून दाखवतो की ती कशा टाईपने उडते, म्हणजे तुम्हाला त्याचं कार्य कळेल. आता आपण ह्याच्यात पुढे फुलं टाकायची किंवा दारू टाकायच्या ऐवजी आपण त्याच्यामध्ये कागदाचे बोळे टाकतो की त्याने कॉम्प्रेशन वाढेल. दारू जेवढी ठासतात तसं आपण हे ठासतो, त्याला ठासणे म्हणतात. त्याला अशी ठासणी असते, त्याने ठासली जाते. आता आपण कॉम्प्रेशन तयार व्हावं यासाठी आपण त्याच्यामध्ये कागदाचे तुकडे टाकलेत, आणि मागच्या बाजूला आपण दारूच्या ऐवजी आपण ऍटम बॉम्ब टाकतो आहोत. लायटर आणला. आपल्या जुन्या तोफांना हे असं खेळा वगैरे काही नसतो, फक्त एक होल असतं की जिथून तुम्ही दारू पेटवू शकता बत्ती देण्यासाठी. आता आपण ऍटम बॉम्ब लावलाय, त्याच्याऐवजी फक्त इथे एक होल असतं. मी आता ती बत्ती देतोय त्याला, काकडे आहे मला पुढे जा, तुम्ही मागे मला इकडे. छत्रपती शिवाजी महाराज की जय, भवानी जय, शिवाजी हर हर महादेव, हर हर महादेव. तर मित्रांनो, अपेक्षा अशी की तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल, आणि काही दादा जे पसरवत आपला शिवकाली इतिहास लोकांपर्यंत पसरवत आहे. तो बऱ्याच लोकांना आपल्याला माहिती नाही अजून बरं की कसा काय आपला इतिहास कसा होता, काय पुस्तक आपण जेवढं वाचलेलं आहे, अशा कॉन्स्पिरसी थिअरीनुसार आपण भरपूर काही आपण आपल्या मनाला लावतो आपण की असं झालं तसं झालं, तलवारीचं नाव काय, तलवार कसं काय शिवाजी महाराजांना, ते तुम्ही पसरवत आहे. ते खूप आम्हाला खूप चांगलं वाटलं, आणि तुम्हाला आम्ही शुभेच्छा देतो की तुम्ही अजून लोकांपर्यंत पोहोचवा. नक्कीच. भारतभर आहे. आणि तुम्हाला जर सार्वजनिक कार्यक्रमांना संपर्क करायचा असतो, तुम्हाला बोलायचं असेल तर कसं करावं?
मला संपर्क करायचा असेल तर माझ्या संस्थेचं नाव आहे शिवगर्जना मर्दानी आखाडा. माझं नाव हेमंत वसंत चिरे, राहणार पुणे. माझा फोन नंबर आहे 9168848746. या नंबरवरती मला संपर्क साधावा. मी नक्कीच आपल्याला एक्झिबिशन करेल आणि आपल्याला नक्कीच त्याची अभ्यासपूर्ण माहिती देईल. मुलांसाठी, सगळ्या वयस्कर लोकांसाठी आणि विशेषतः महिलांसाठी आत्ता जे तुम्हाला आवश्यकता आहे ती शस्त्र कसं वापरलं जातं सेल्फ डिफेन्ससाठी तुम्ही ते नक्की शिकलं पाहिजे. ते वापरावं अशी इच्छा नाही आणि ती वेळही तुमच्या येऊ नये, पण आलीच तर तुम्हाला ते चालवता आलं पाहिजे, स्वतःचं संरक्षण करता यायला पाहिजे. धन्यवाद. तर मित्रांनो नक्की बोलवा यांना. आपले जे मूळ आहे आणि आपला जो इतिहास आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा हीच आमची अपेक्षा आहे. तर धन्यवाद, खूप भारी काम करतात.